विकासाचा ध्यास आणि जनसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडाळा इथं श्री शंकर स्वामी महाराज शिवुरी यांच्या 281व्या अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। सकाळी 8 ते 12 या वेळेत खंडाळा गावात शंकर स्वामी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीनंतर सप्ताहाचा प्रारंभ झाला। या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी व संध्याकाळी हरिकीर्तन, हरिजागर, परिसरातील गावकऱ्यांच्या वतीनं अन्नदान आणि भाविकांसाठी आरोग्य शिबिराचं विशेष आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी शिवशाही न्यूजशी बोलताना श्री शंकर स्वामी संस्थानचे उपाध्यक्ष हरिभक्तपरायण सारंगधरजी महाराज भोपळे यांनी सप्ताहाच्या परंपरेबद्दल आणि आयोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली। सध्या या संपूर्ण धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। आपण वैजापूर तालुका येथील शंकर स्वामी महाराज संस्थान याचा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। तर खंडाळा येथे आलेलो आहे। तर त्याचे त्या संस्थेचे उपाध्यक्ष हरिभक्तपरायण भोपळे महाराज यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। महाराज जय हरी, आपला परिचय सांगा। सारंगधर महाराज भोपळे, श्री शंकर स्वामी संस्थान। आपले शंकर स्वामीची थोडक्यात माहिती सांगा। वारकरी संप्रदायाची चैतन्य परंपरा, त्या परंपरेतील जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे शिष्य निळोबाराय महाराज, निळोबारायचे शिष्य संत शंकर स्वामी महाराज आणि शंकर स्वामी महाराजांनी प्रारंभ केलेला 281वा अखंड हरिनाम कीर्तन नारळी सप्ताह आज श्री क्षेत्र खंडाळा नगरीमध्ये संपन्न होत आहे। आज प्रथम दिवसाची सुरुवात आहे आणि अतिशय ग्रामस्थ, तरुण मंडळी सर्वांच्या पंचक्रोशीतील सर्वांच्या सहकार्यानं आनंदानं उत्साहानं आज सुरुवात झालेली आहे। हा सप्ताहाची समजा नियोजन वगैरे किती दिवसापासून झाले? जवळपास 2 ते 3 महिन्यापासून इथल्या ग्रामस्थांनी या सप्ताहाचं नियोजनासाठी सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी जवळपास 1 एकरचा मंडप आहे। जवळपास 40-50 एकरची जागा मोकळी आलेल्या भाविकांना सुविधा मिळावी यासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद मिळावा म्हणून स्वतंत्र भोजन कक्ष आहे। इथं 24 तास चालणारा प्रहारा भजन आहे, त्यासाठी स्वतंत्र काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये ती व्यवस्था आहे। स्वागत कक्ष आहे। अशा अनेक वेगवेगळ्या कमिट्या करून ग्रामस्थांनी ही सुरुवात केलेली आहे। येथे आलेल्या भाविकांची समजा आरोग्य सुविधा किंवा मग त्यांचे आपलं संरक्षण यासाठी सुद्धा इथं आलेल्या भाविकांना आरोग्याच्या सुविधेसाठी आज पहिला दिवस आहे आणि उद्या किंवा परवापासून इथं बरेचसे डॉक्टरांचे आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेली आहे। उद्यापासून त्याच्या कॅम्प्स या ठिकाणी लागतील। आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी वाहन पार्किंग असेल, इथल्या आलेल्या लोकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गावातील जवळपास 200 ते 400 तरुण मंडळींनी अतिशय उत्साहपूर्ण जागोजागी थांबलेले, काही त्यांनी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मागवलेले। या सगळ्या या सप्ताहाचं नियोजन पाहता सर्व ग्रामस्थांनी अतिशय अचूकपणे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। या सप्ताहाचे भाविकांनी लाभ घ्यावा त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा। खरं तर असा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी या खंडाळा नगरीमध्ये होत असताना इथं खऱ्या अर्थानं ज्ञानदानाची परंपरा आहे, इथं अन्नदानाची परंपरा आहे। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, सर्वजण या ठिकाणी ज्ञानदानासाठी इथं 2 वेळेला अर्थात सकाळी 11 ते 1 आणि सायंकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन आहे, रोज प्रवचन आहेत। वेगवेगळ्या उपक्रमातून या ठिकाणी ही परंपरा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये चाललेली आहे। म्हणून मी परिसर, पंचक्रोशी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा व महाराष्ट्रातील भाविकांना विनंती करतो, आवाहन करतो की इथं आपण या इथल्या ज्ञानदानाचा, अन्नदानाचा आनंद घ्या।
येथे आपल्या सप्ताहाला राजकीय व्यक्ती किंवा मग मंत्री महोदय भेट दिल्या किंवा देणार आहेत? त्या संदर्भानं ग्रामस्थ मंडळांनी तसा संपर्क साधलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री असतील, तसेच अनेक विविध मंत्री असतील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार सर्वांना त्यांनी निमंत्रण दिलेले आहे. अजून ते पुढे काही दिवसामध्ये कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येणार आहे. येण्याची शक्यता जरूर नक्कीच आहे. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लढवय्या मनसैनिक माननीय राजसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार, गोरगरीब जनतेचे कैवारी, सामान्य कुटुंबातून उभे राहिलेले धुरंधर नेतृत्व, मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सॉल्वियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीटी इन्फ्रा, पंढरपूर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.